विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाहीये। विरोधकांनी 3 वेळा राहुल नार्वेकरांची भेट घेतली आहे। विधानसभा अध्यक्षांकडून तारीख पे तारीख सध्या सुरू आहे। विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही। आतापर्यंत विरोधकांनी 3 वेळा राहुल नार्वेकरांची भेट घेतलेली आहे। मात्र नार्वेकर यांनी समन्वयाने निर्णय होईल असं सांगितलेलं आहे। एकंदरीतच अध्यक्षांकडून तारीख पे तारीख सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मीनाक्षी, आज अंतिम आठवडा प्रस्ताव आहे। अनेक मुद्द्यांवर विरोधक सरकारवर आगपाखड करण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। सरकार सुद्धा दिशा सालियनच्या मुद्द्यावरून विरोधकांची कोंडी करू शकतं। एकीकडे हा सगळा मुद्दा सुरू असताना दुसरीकडे आज मात्र अधिवेशनात विरोधी पक्षनेते संदर्भात तरी निर्णय या अधिवेशनात तरी होणार आहे का अशी चर्चा वारंवार होतीये। कारण आता उरलेत केवळ 2च दिवस, 1च दिवस जेमतेम अधिवेशन आता संपतंय। निश्चितच अंतिम आठवडा प्रस्तावावरती आज चर्चा होईल। एकूणच आपण पाहतोय की विधानसभेमध्ये अनेक प्रश्न जे आहेत यावरती चर्चा होणं अद्याप बाकी आहे। एकूणच आपण पाहतोय की विरोधक ज्या पद्धतीत पहिल्या दिवसापासूनच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाला त्या दिवसापासून शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, यासोबतच कायदा व सुव्यवस्था आणि अशात आलेलं नागपूरमधलं जे प्रकरण आहे हिंसाचाराचं, यावरती आक्रमक होताना पाहायला मिळाले। मात्र आज पुन्हा एकदा विरोधकांकडून सडकून टीका जी आहे ती केली जाऊ शकते। सोबतच पायऱ्यांवरती आज पुन्हा एकदा आंदोलन देखील विरोधकांचं पाहायला मिळेल। दुसरीकडे यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून दिशा सालियन प्रकरणावरती देखील मुद्दा उचलला जाऊ शकतो। सोबतच आपण पाहतोय की 293 या प्रस्तावावरती चर्चा जी आहे ती अद्याप झालेली नाहीये। एकूणच यावरती देखील आज पुन्हा एकदा चर्चा होताना पाहायला मिळेल। दुसरीकडे आपण पाहतोय की काही दिवसच आहेत अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे ते संपण्यासाठी, आणि असं असताना मूळ प्रश्न जे आहेत ते बाजूला करत अनेक बाकीचे मुद्दे जे आहेत ते घेतले जातात आणि त्यामुळेच कुठेतरी सत्ताधाऱ्यांमधलेच अनेक आमदार जे आहेत ते नाराज आहेत। कारण शेतकऱ्यांचे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते घेतले जात नाहीयेत, त्यावरती चर्चा केली जात नाहीये। त्यामुळे कुठेतरी आपण काल देखील पाहिलं अमोल मिटकरी असतील किंवा मग रोहित पवार असतील यांनी अनेक वक्तव्य जे आहेत ते केलेले आहेत। एकूणच सध्या आपण पाहतोय की दिशा सालियन प्रकरणामध्ये जी काही वक्तव्य करण्यात आलेली आहेत, राणे कुटुंबियांकडून ज्या पद्धतीत आदित्य ठाकरे यांच्यावरती आरोप करण्यात आले आणि त्यानंतर नवीन जी अपडेट आली की आता त्यामध्ये नव्यानं तपास करण्याची याचिका दाखल करण्यात आलेली आहे। त्यामध्ये अनेक मागण्या करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे याच मागण्या धरत आता विधानसभेमध्ये देखील सत्ताधाऱ्यांकडून काही मुद्दे मांडले जातात का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। तिथेच दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे ते अंतिम टप्प्यात आहे आणि असं असताना विरोधी पक्ष नेते पदासाठी अद्यापही निर्णय झालेला नाहीये। याआधीही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून 3 वेळा विधानसभा अध्यक्ष यांची भेट घेतली होती, पण मात्र समन्वय साधूनच निर्णय जो आहे तो घेतला जाईल असं आश्वासन जे आहे ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेलं आहे। त्यामुळे मात्र याचा निर्णय कधी घेतला जातो, शेवटच्या दिवशी तरी घेतला जातो का हा संपूर्ण अधिवेशनचा पूर्ण काळ जो आहे तो विधानसभा विरोधी पक्ष नेते पदाविनाच निघून जातो का, याची चर्चा जी आहे ते सध्या रंगू लागलेली आहे। निश्चित मीनाक्षी, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।